इतकं पाणी चाललंय मित्रांनो तळ्याच्या तोंडाचं. तर आता मी आलेलो आहे किणी रस्त्याला. किणी रस्त्याला तर तुम्ही अवस्था बघू शकता, रोडची अवस्था बघू शकता तुम्ही. बघा पूल कुठं आहे आणि बघा रस्त्यावर गाळ बघा मित्रांनो. हे मित्रांनो गुड मॉर्निंग, नमस्कार. तर रातभर असला मोठा पाऊस होता ना, तुम्हाला काय सांगू. खाली गावातले लोक फोन केले ते आम्हाला, आमच्या मस्जिदपर्यंत पाणी आले म्हणून. मस्जिदपर्यंत आमच्या कार्यकालमध्ये फर्स्ट वेळ सेकंड वेळ असेल का पाणी आलं नाही भयानक. तुम्हाला दाखवतो, मोबाईलला पण दाखवतो आणि ड्रोन शूट पण दाखवतो. ड्रोन शूट दाखवायला थोडं ठेंब पण चालू आहेत, तरी पण थोडंसं रिक्स घेऊया आणि बघूया, दाखवायचा प्रयत्न करूया. चाललं गाव आणि बघा ते बघा बघू शकता. हे हळू खड्ड्याचे आरडी दोन्ही आता रे बाबा. मित्रांनो बघा पाणी हे कम से कमी मांड्याला पाणी आहे मित्रांनो. तर मांड्याला खाली खोल आहे. हे बघा मित्रांनो, हे पुढे जाऊ. हळू रे मित्रांनो. हे काय नुकसान. हे बघा हे वरलं आपल्या तळ्याच पाणी येते. ते वरला तिथलं वरलं तर भरलं. बघ हळू रे आरडी खड्ड्याचे आहे तर पाडचिल. बघा मित्रांनो हे सांड बघा, हे पाण्यातली लहान सांड आहे, अजून मोठी सांड दाखवायचं अजून बाकी आहे मित्रांनो. बघा गावात आलेलं चांद पटेल पशी. बघा बारकवड्याचं पाणी. इथं गटार आहे, गटारमध्ये पाय चाल. इथं गटार आहे बघा. हे बघा मित्रांनो चांद पटेल बघा. हे लहान वडा आहे. आता तिथं मस्जिद पशी जाऊन दाखवतो तुम्हाला मोठ्या वड्याचं पाणी. मित्रांनो जे आमच्या गावाला अनिल धायगडे पाणी पुरवठा करतात, आम्ही त्याला पानाड्या म्हणतो. हे पानाड्याच्या मशा बघा तुम्ही एकदा बघा. हो कसं आहे जनावरची हैराण कसा बसला बघा पाण्यात घाबरू. मच्छा तुमच्या पाण्यातच सगळेच. हे बघा मित्रांनो आमची मशीन आहे तर आधी पाण्यात मशा मशीन धुवायलाच का नाही. हे बघा मित्रांनो हे लहान वडा आहे. बघा मित्रांनो मोठा वडा, मेन मोठा वडा ते जे ऊस दिसतं बघा तिथं आहे. तेच हे तुमच्या लाईफ मध्ये किती वेळा शिली आहे इथं पाणी याची. इथं पहिली वेळ तेवढं पाणी इथं पहिली वेळ बघा मित्रांनो आमच्या तर सोडा ह्यांच्या पाहिजे पाणी चाललंय पहिली वेळ. फर्स्ट वेळ आहे बघा. मस्जिद पूर्ण बघा इथं पाणी आहे बघा आणि खूप हाईट आहे. हो मेन वडा वगैरे तिथं पाणी कसं आता पाणी उसळणार वाढू लागले ते हे आहे पाटबंधार आहे ते पाणी वाढू लागले. हा बघा मित्रांनो सगळे लोक बघण्यासाठी. हे आमचा आरडी. ह्याला लोकांना गावचं टेन्शन लागले तरी ह्याला माझे कांद्याच टेन्शन लागले, म्हशीच टेन्शन लागले. बघा कशा टेन्शन लागली तुला, कशाच लागली तळ्याचं भोकातलं पाणी आलं तुझं. हे बघा मित्रांनो हे बारकवडा नाही, हे शेताला जायची सांड आहे. अजून बारकवडा पुढा आहे. नाही नेऊ आता तो ठेंबा उडला एवढा. ये क्या मोटर चालू करें क्या, मोटर चालू करें. बघा मित्रांनो हे जागली. हे ऊस बघा ऊस. ओ हितवर पाण्यात आहे मला रे बाबा. अरे हे पुरा पट्टी ऊस होतो नाही रे. गाजरे गावता मित्रांनो जे मेन वडा जे स्पीड पाणी दिसते ना मित्रांनो तुम्हाला बघा. जे स्पीड पाणी तिथं मेन बारका वडा आहे आणि इथंपर्यंत पाणी सगळं थांबलेलं आहे बघा. बाबा 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 मित्रांनो बघू शकता तुम्ही. चला आता तर तुम्हाला ड्रोनच्या सहायतानं काही क्लिप दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या रात्रभरच्या पावसामुळे शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे बघा. ऊस बघू शकता तुम्ही. ऊस आहे असं वाटच नाही बघा. पाणी जिकडं बघील तिकडं पाणी, जिकडं बघील तिकडं नुसतं पाणी. सोयाबीनचा पीक, ऊस पूर्णपणे नाश झालेला आहे. हे बघा गावात फर्स्ट वेळ. आम्ही जसं बघत आलो ना तसं आमच्यापेक्षा मोठ्या लोकांना पण विचारलं की तुमच्या बघण्यात इतकं पाणी कुठं आलेलं आहे, कधी आलेलं आहे काय. त्यांनी पण म्हणले पाणी आलं आहे पण इतकं कधी आलं नाही. त्यांनी पण म्हणले की आमच्या 50-50 वर्षाच्या लोकांना विचारलं की
नाही फर्स्ट वेळ आमच्या इथं पाणी आलं म्हणजे त्यांनी इतकं मित्रांनो. तर कुणीकडे बघेल तिकडे तुम्ही पाणी बघू शकता, फक्त पाणी, जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी. हा ड्रोन शॉट बघा तुम्ही बघू शकता. खाली ऊस तर पूर्ण नाश झालेलं आहे आणि जे सोयाबीनचे शेती होती ते पण पूर्णपणे नाश झालेलं आहे. हे बघा हे जे दिसतं ना तुम्हाला, हे बारकं वडा आहे. मोठं वडा जे आहे ते जागली दिसतं पुढे, ते जागलीच्या पलीकडे मोठे वडा आहे बघा. आणि ते जागली पूर्णपणे पाण्यात आहे. जागलीच्या आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे. आणि बघा ऊस हे लहान खालचं मोठं वडा आहे, लहान वडा आहे. आणि ऊस बघा, हे बघा सोयाबीन, हे सगळं पूर्णपणे नाश झालेलं आहे. काहीच उरलं नाही या रात्रीच्या अतिवृष्टी पावसामुळे. तर ह्या ज्या जिल्ह्यांना असं नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्याकडे आणि त्या शेतकऱ्याकडे सरकारने जरा नीट पाहावं. जे त्यांचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाईचं काय तर विचार करावा, नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळावं. आणि बघा गाव किती मोठं गाव संकटावर आलेलं आहे. गावावर संकट आलेलं आहे बघा. किती पूर्णपणे चिटकलेलं पाणी गावाला. हे बघा, हे जे पाण्याचं फवार दिसतं ना तुम्हाला मोठं, ते मोठं वडा. कुठं मोठं वडा आणि कुठं गाव बघा, हे पूर्णपणे सगळंच पाण्यात आहे. जागली पूर्ण पाण्यात. आणि बरं झालं ते जागलीचे माणसं रात्रीच दुसऱ्या जागेवर गेले, नाहीतर काय पूर्णपणे नुकसान शेळ्याचं, जनावराचं. हे बघा पाणी गावाला पूर्ण चिटकलेलं आहे गावाला पाणी. हे बघा पलीकडचं गाव, त्या पण गावात पाणी शिरलेलं आहे. आणि इतकं मोठं नुकसान झालेलं आहे शेतीचं. हे खालचे जे तुम्ही पाणी देता ना, हे पूर्णपणे तूर म्हणा, सोयाबीन म्हणा, पूर्णपणे नाश झालेला आहे. आणि पाऊस थांबायचं नाव घेत नाही बघा. धुकं बघा, पाऊस चालूच आहे, पाऊस बंद झालेला नाही, पाऊस चालूच आहे. मी रिक्स घेऊन ड्रोन उडवलो आहे. आणि पाऊस बघा. आणि जे आमचं खाली बघा, तुमचं इथे राईट साईडला जे भीत आणि ते हे दिसते ना, ते पूर्ण ते आमचं हे आहे मित्रांनो, कब्रिस्तान. पूर्णपणे कब्रिस्तान पाण्यात आहे. हे बघा, हे लहान ओढा, हे पालापूरहून इकडनं पाणी पूर्ण ह्या पालापूर शिवारचं आणि वरच्या शिवारचं सगळं पाणी येते. कब्रस्तान पूर्ण पाण्यात आहे. तर तुम्ही बघितलात की कालच्या रात्रभर पावसामुळे बाजूल्या गावची आणि आसपासच्या शेतीवाडीची किती नुकसान झालेलं आहे आणि गावात पाणी शिरलेलं आहे. हा, अटलांटिक महासागर, ओशन बघा ते. हा, हे पाणी मिसळत नाही, हे पण अटलांटिक ओशन आहे बघा मित्रांनो. आमच्या जीवनात आमच्यापेक्षा 10-12 वर्षाच्या मोठ्या व्यक्तीला पण विचारलो त्यानं की तुमच्या जीवनात हे किती वेळ आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्या जीवनात पण फर्स्ट वेळ इतकं पाणी आलेलं आहे. इतकं पाणी खूप वाढलेलं आहे. आणि ऊसाचं नुकसान, सोयाबीन नुकसान खूप झालेलं आहे. आणि जनावरचं नुकसान. तर आता आम्ही आलेलो आहे किणी रस्त्याला. तर तुम्ही अवस्था बघू शकता, रोडची अवस्था बघू शकता तुम्ही. बघा पूल कुठं आहे आणि बघा रस्त्यावर गाळ बघा मित्रांनो. हे पावसाची अतिवृष्टीचं काम आहे मित्रांनो. माझ्या जीवनात, आमच्या जीवनात, मला 27 वर्ष झालं आहे, माझ्या जीवनात अशी आमच्या गावावर परिस्थिती पहिल्यांदाच बघितलं मी. पूर्ण रोडवर गाळ आहे बघा मित्रांनो.
हा बघू शकता मित्रांनो तुम्ही ही काय अवस्था झालेली आहे ह्या पावसामुळे. कारण की रात्रभर पाऊस होता ना, पूर्ण रोड फुटलेला आहे. हे बघा पूर्ण चक रोड फुटलेला आहे. बघा रोड कुठं होतं आणि पूर्ण बघा रोड कुठं होतं आणि रोड सगळं फुटलेलं आहे मित्रांनो. हे सिद्धार्थ तळ आहे, हे मल्हारी टेन्शन. हे बघा तळ्याच्या तोंडात तर इतकं पाणी चाललंय मित्रांनो, तळ्याच्या तोंडाचं. बघा सोयाबीन बघू शकता तुम्ही, पुढलं सोयाबीन पूर्ण पाण्यात आहे. बघा रोहन धायगोड्याचं सोयाबीन बघा पूर्णपणे गेलेलं आहे, पूर्ण नुकसान. आणि सरकार पूल भरून चाललेले आहेत. सरकारने थोडीशी आमच्याकडं ह्या शेतकऱ्याकडं चांगल्या प्रमाणे बघून अतिवृष्टीचे जे काय मदत होऊ शकेल ते करावं. रात्री बघा इथून पाणी गेले वरून, आता सकाळी कमी झालं, रात्री इथून पाणी गेलंय.